नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. नुकतंच पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांच्याकडे प्रशांत किशोर, बिहारचे नेते, सल्लागार म्हणा, नुकतंच बिहारमधनं ते आता आमदारही झाले, यशस्वी घोडदौड आहे त्यांची. आणि मोठमोठ्या नेत्यांना सल्ला देणं ही त्यांचं एक कंपनी आहे. त्यामार्फत ते देतात, राजकीय सल्ले देतात आणि त्या पक्षाला यश मिळवून देतात. तर ते आल्यामुळं राष्ट्रवादी अजितदादा पक्षात बराच गदारोळ चालू आहे. अशा वेळेला पार्थ पवार यांनी अजितदादांच्या प्रमाणेच घोडदौड करावी आणि पुढे जावं, त्यांना यश नक्की मिळू शकेल. याच्यासाठी बरेच गुप्तमंत्र, त्याच्यातला सल्ला हा प्रशांत किशोर यांनी दिल्यामुळं तटकरे, पटेल हे अस्वस्थ आहेत. आणि त्याच्यामध्ये ही भूमिका मात्र आता स्पष्ट आहे की अजितदादा जाऊन किती दिवस झाले आणि लगेच हे राजकारण चालू केलं, हे सगळ्या गोष्टींचा आढावा तिथं घेतला गेला. अजितदादा गेल्यानंतर त्या बिचाऱ्या सुनेत्रा वहिनींना अहो रडू पण देत नाही तुम्ही, लगेच चला 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 चला. आणि आधीच तुम्ही निवडणूक आयोगाला पत्र पाठवणं, कार्याध्यक्ष पदाचं कसं काय काय करणं, सगळे अधिकार कसे आपल्याला येतील हे बघणं, हे सगळ्या गोष्टी आता उघड झाल्यानंतर सुनेत्रा वहिनीने सगळं उधळून लावलं. हे सगळ्या गोष्टी आपण बघत आलो. आत्ता मुख्य म्हणजे पार्थ पवार हे आता अजितदादांच्या प्रमाणे पुढं कसे जाणार हे मुख्य त्यांनी बघितलेलं आहे. मग त्याच्यात तटकरेंना आणि पटेलना नारळ द्यायला लागला तरी चालेल, ही त्यांची भूमिका आहे. ही अगदी स्पष्ट भूमिका आहे. आता ही उघड बोलणार नाहीत, नाही असं काहीच नाही, आम्ही एकच आहे असं दाखवतील. पण राजकारण हे राजकारण असते. प्रशांत किशोर हे अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे. त्यांनी काय तो सल्ला दिलेला आहे, तांदळातले खडे पहिला काढा, हे त्यांनी गुप्तमंत्र सांगितलेलं आहे. म्हणजे कुणाला तर उद्देशून असणार आहे, ते आपण जे ते समजून घेतात. पण पार्थ पवार सुद्धा ते शेवटी अजितदादांचे सुपुत्र आहेत, रक्त अजितदादांचंच आहे ना. ते काय सांगावं लागणार आहे काय त्यांना अशा पद्धतीनं जा. पण काही शेवटी वयाची मर्यादा असते, अनुभव कमी असतात. अशा वेळेला असे सल्लागार भेटले तर जरा पुढे जायला मदत होती. बाकी सांगायला लागत नाही. ते सुद्धा अजितदादांच्या बरोबर फट्ट करून निर्णय करणारे आहेत, हे नक्की आहे. सकाळी उठून जेवढा अजितदादा वेळ देत होते तेवढं ते द्यायला पाहिजे, ते देतील. लगेच तुम्ही सगळ्या अजितदादांच्या सारख्या पार्थ पवारांच्याकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे, असंच त्या प्रशांत किशोर यांनी सांगितलं. तर आता ह्याच्यावरनं अजितदादा पक्षामध्ये चलबिचल चालू आहे. काही सिनियर मंत्री सुद्धा नाराज होऊ शकतात, कारण निर्णयच असे येणार आहेत. मंत्रिमंडळ रिशफलिंगच्या वेळेला सुद्धा बऱ्याच जणांना डच्चू दिला जाणार आहे. ह्याचाही उहापोह तिथं झाला. मग त्याच्यामध्ये मुंडेंना घ्यायचं का नाही ह्याच्यावरनी सुद्धा चर्चा झालेली आहे. बऱ्याच चर्चा झालेल्या आहेत, त्या बाहेर आता हळूहळू यायला लागलेल्या आहेत. आणि सिनियर मंत्री आता मंत्रिमंडळात ठेवायची की नाही, एखाद दुसरा सिनियर मंत्री ठेवायचा, बाकी सगळ्यांना डच्चू देऊन टाकायचे. कारण भुजबळांनी सुद्धा मध्ये काही काही गोष्टी स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावरही पार्थ नाराज होऊ शकतात. परंतु तिथं जातीची समीकरणं पण घातली जात आहेत. मराठा, ओबीसी, सगळ्याच ओबीसीनं बाजूला काढून असंही करता येणार नाही, तर ही मराठ्यांची RSS म्हणून टीका होऊ शकते अजितदादा राष्ट्रवादीवर, तीही होऊन द्यायची नाही पार्थ पवारांना. त्यामुळे पार्थ पवार हे आता प्रशांत किशोर यांना आणल्यामुळं निश्चितपणानं आता ते योग्य भूमिका घेऊन पुढे जातील असं आत्ता तर दिसायला लागलेलं आहे. त्यामुळे अस्वस्थता अजितदादा पवार गटात आता चालू झालेली आहे आणि त्याचा आता पडसाद हळूहळू उमटलेले दिसतील. परंतु देवाभाऊ मात्र पूर्ण पाठीशी दिसत आहेत. पार्थ पवार यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस असल्यामुळं त्यांना पूर्ण ताकद आहे. सुनेत्रा वहिनींचं सुद्धा आता नुकतंच देवाभाऊंनी कौतुक केलं, त्यांच्या भाषणाचं कौतुक केलं, त्यांच्या इंग्लिश भाषणाचं कौतुक केलं. म्हणजे हे एक प्रकारचे संदेश मुख्यमंत्री सुद्धा द्यायला लागलेले आहेत. केंद्र स्तरावर सुद्धा त्यांची भूमिका भक्कम कशी करायची हे तर देवाभाऊची जबाबदारी असल्याचं कळतंय. आणि त्या पण जबाबदारी असल्यामुळं पार्थ पवार यांना एक प्रकारची ताकद ही मिळायला लागलेली आहे. आणि हे बिहारचे सल्लागार आल्यामुळं अस्वस्थ झालेले नेते आता काय करतात, का पार्थ पवारच त्याला नारळ देतात, हे बघण्यासारखं असेल. बघूया, लवकरच आपल्या समोर येईल. त्याच्या वेळेला आपल्याला विश्लेषण करता येईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.